भयंकर कलियुग आलंय गाड्या. आपल्यासारख्या शेतकऱ्याचं मरणच म्हणायचं. अरे बकरे गाड्या, पाटलाने रोज वाढाला तर सारं मजूर पाटलाचेच मळ्यात. राम राम पाटील, बरं आहे का? बसा. राम राम मंडळी. काय सुभानराव, भेटलं का नाही मजूर? अहो कशाचं बदलीचं नाही, रोजाचं नाही, कसलंच मजूर मिळाना. बलगार आणखी मग पाटील तुमचं काम संपत आलंय म्हणते. अरे येडा का खोळा, आमचं काम संपत असतं होय. अजून असले तरी काम संपत नाही. दुपारी साठ्यावर येणार आहे, पाहू त्याला सांगून आणायला लावू. चालतंय चालतंय, मग येतो मी. राम राम. येऊन काम करा जरा. हे सुभानराव, याला बलगार पाहिजे. नमस्कार. नमस्कार. किती दिवस? जोडपं 15 दिवसासाठी. कसं आहे सुभानराव, सध्या कामाचा लय टाईट सीजन चालू आहे, पण आता पाटील म्हणते म्हणून करू काहीतरी. हे बघा, महत्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाला 200 रुपये रोज राहील, तो माझ्याकडे द्यायचा. त्यांचं राहण्याचं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था तुमच्याकडे राहील. ठीक आहे, मग कधी पाठवाल? उद्याच पाठवतो, इसार द्या. देतो नाही सर. द्या लवकर मग. पाटील पैसे दिले यांच्याकडे. चला पटापटा. मला वायतू फाट्यावर सोडा. बरं बरं, आपले कामगार आहेत. बसा. पर्ची संभाल के रखने का. हाँ, मैं हफ्ते में एक बार आऊँगा, कल का देके जाऊँगा. हाँ, जाओ आराम से. जाऊ क्या मैं? भैया जी, सुभान राव का घर कहाँ पे है? त्या इथे पुढं सर. भैया जी, क्या आप सुभान राव है? हमें साटम सेठ ने भेजा है. काय नाव म्हटलं तुझं? ये हमारा नाम सरजू, ये हमारा लुगाई और ये हमारा बबुआ है. बर बर. हे बघ, हे तुमची खोली. यांना खोलीत न्या. खोली दाखवायची. या खोली. चार दिवसावर सण आलाय, काम उरकले पाहिजे. आलेत ना बालगार, काम होऊन जाईल. उद्याच्याला काही हालत मध्ये त्यांच्याकडून काम करून घेऊ. आणि ती डबडं पहिलं बंद कर पडे. झालं की तुमच्या मनासारखं? बरं झालं, जाळ झाला तिचा. ए सरजू, चल धारा काढायच्यात लवकर.
सरजू घातलं का तू पर्ची कुठे तू चल वय मोर मी आलोच काम निपटून लगेच राम 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 आज राम लय राम. सकाळी सकाळी येणं केलं आलो होतो बाजीराव पाटलांकडं. बसा पाणी आणतो प्यायला सेठ जी खर्च के लिए थोड़े पैसे मिल जाते तो। अरे अभी तो तेरा एक हफ्ता भी पूरा नहीं हुआ. अरे सेठ जी हम हमारे मेहनत का मांग रहे हैं, कौन सा हरामी का मांग रहे हैं का। तो क्या हम हरम का कमाता है क्या? देखो ना, छोटी मुंह बड़ी बात. देख भाई, तेरे को पहले ही हमने बताया था ना साफ साफ, अब तेरे को 1 रुपया भी नहीं मिलेगा. विठ्ठल विठ्ठल सरजू हो गया क्या काम चल रहा है मालिक। शहर के स्टेशन पे साटम सेट मिले थे, हमारी कीमत बताने के पैसे लेते हैं। अरे बाबा या जगात ओळखीशिवाय कोणाचंच काम होत नाही आणि असाच विश्वास ठेवता येत नाही बघ एखाद्यावर. चल आटप लवकर कामं खोळंबलीत. हम तो रहे अनपढ़ गवार, पर हमारे बबुआ को हम हमारे तरह नहीं रखेंगे। अरे शिकून कोणाचं भलं झालं भाऊ. चल कामं खोळंबलीतले. सरजू साटमने काय रोज दिला तुम्हाला? जो आदमी 150 रुपये और औरत 120 रुपये। 150 रुपये? माझ्याकडून तर 200 रुपये घेतले. दलाजाची जात झाली. सरजू घरी कोण कोण असतं? कोई नहीं मालिक, बस यही हमारा परिवार है। आणि कधीपासून इकडं म्हणायचं? 2 साल हो गए मालिक, बैंक वालों ने घर का छोड़ा ना घाट का। चलेगा जान दे अभी. मालिक कुछ रुपए? अरे काल गेलतो मी पट्टी आणायला, पट्टी नाही मिळाली, हेलपाटा पाडला. चल दे लटकून बघू नंतर. हमारे बबुआ का बुखार बढ़ता ही जा रहा है। मामूली सा बुखार होगा, कल तक ठीक हो जाएगा। परसों दिवाली भी है, बच्चे के लिए कुछ मिठाई भी लाना। कल सेठ आने वाला है, कल देख लेंगे, शायद कुछ पैसे दे दे। सुभानराव बलगार तर कामाचा भेटलाय का, पण विश्वासातला आहे ना? नाही तर जावायचं बरं का सणासुदीचं काम. अहो साटमने पाठवलंय म्हटल्यानंतर. अरे येडा का खुळा, साठम का तुझा सोयरा आहे का? धडनं गावनं नाव. सरजू तू होय मोर, मी आलो काम निपटून लगेच. कौन पाहिजे? जी हमारा नाम सरजू है, हमारा बबुआ स्कूल जाना चाहता है। कहाँ से हो आप?
हम जो बिहार से। देखो भाई, इस वक्त तो हम उसे दाखिला दे नहीं सकते, मगर उसे बाहर से पढ़ा जरूर सकते हैं, और उसके पढ़ाने के महीने के 500 रुपये होंगे। जी समझ चुका है। जल्दी करना, छुट्टियां शुरू होने वाली। ठीक है। काय रे सरजू, अजून इथंच? कुछ नहीं मालिक, हमारे बबुआ को स्कूल भेजने का सोच रहा था। हराम खोरी यासाठी आणलंय का तुला इथं कामाला? चल हो मळ्यात, कामं पडलेत. बाहर मत घूमना हाँ? खाना खाकर सो जाना। मी आज दुपार पुतर पट्टी घेऊन येतो. लय उन्हाचा कडा काय राव, काम लय करून घेतय. ओय मित्रा, ये पाणी प्यायला ये. कोण आहे? कोण आहे काय माहित. कोण म्हणायचं आपण? इकडलं दिसत नाही. हमारा नाम सरजू है और हम बिहार से आते। साठम ना आणलेलं दिसतंय तुला इकडं. चमचा साला, कुत्र्यासारखं जिनं झालंय. आजच्याला रोजी होणार आहे, मुंबईला कल्टी मारू. येतोस का तू? फिर से वहीं वहीं से तो आया हूँ। अरे बाता मारित काय भाडीच्या नो. शालपट, तुला काही काम आहे का नाही? सरजू, बैल जोगले? हो रहा है मालिक। बैल मळ्यामध्ये घेऊन ये, आपल्याला पुढं कामाला जायचं. जी मालिक। संपतराव, काय भानगड आहे? तुम्हाला माहित नाही का, काय झालं? हिवऱ्यातलं ती नारायण पाटील नाही का, ती मारलं ना. कोणी? अरे त्याच्याच बालगाराने मारलं. बघ बाबा, आता बालगार शिकलं आणि शेतकरी हुकलं. आमचं बलगर बघावं लागेल. राम. लालन, तुझा पोरगा झोपलाय अजून? जियो कल रात से बीमार है. बघा हो, काय म्हणती ही? बिमार आहे? बिमार म्हणजे त्याचं दुखत आहे. घरातली एक तापीची गोळी देऊन टाका त्याला, सकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल तो. सरजू, चल दारा काढून घेऊ आपण लगेच. जी मालिक। सरजू, चल आवर लवकर, दाराला जायचंय. तासाभरात लाईट येईन. आणि एक काम कर, खाली मोटर चालू कर, मधल्या बाऱ्याला वाटी लाव आणि वरल्या गव्हाच्या खोंडीत पाणी घे. सरजू, चल आवर लवकर. आणि मी काय सांगतो ते ऐक. 3 तासात भरायचं होईल आणि लगेच घरी ये. चल लवकर. जी मालिक।
हिने माझ्या घरावर डाका टाकलाय. अहो नाही नाही, डाका नाही, ह्यो तो दाऱ्यावर होता. माझ्या बंगारावर तो कारस्थान रचत होता मी पाहिला. कारस्थान? नाही नाही, कसलं कारस्थान? सुभानराव नाही काय म्हणता, मी पाहिलं याला पटीत. सोमनराव, तुम्हाला खरं त्यातलं काही माहिती नाही ना? पण बघा, उद्या जर पंचनामा झाला त्यातलं परत आमच्याकडे यायचं नाही. ही बेद उद्याची उद्या गावाच्या बाहेर गेली पाहिजे, नाही तर मग बघा सोमनराव. हे बघा पाटील आणि हे बघा गावकऱ्यांना, मी उद्याची उद्या ही बेद गावाच्या बाहेर घालतो आणि सगळ्यांची माफी मागतो. काय करणार पोरं, उद्या काय झालं तर मग बघू येतं. चला. दादू, हम यहाँ अभी नहीं रहेंगे.